पूर्ण करणार ही सुद्धा चर्चेचा विषय असेल। तर जाऊया मैदानाकडे। पंच आमच्याकडे इशारा करा, खेळाडू रेडी असतील तर आमच्याकडे इशारा इथे केला जाईल आणि पहिल्या सत्राला इथे सुरुवात आम्ही करणार आहोत। तर पहिला चेंडू फेकेल गोलंदाज विनोद भगत, दोन सलामीवीर फलंदाज रोशन पाटील, दिनेश गायकवाड। धन्यवाद दीपक। यस पंच या ठिकाणी सुरुवात करायचे। पंच सूर्यकांत अडसर आणि हेमंत कोळी या सामन्यासाठी पंच म्हणून आपली कामगिरी। पहिली लढत या स्पर्धेची चौथ्या रात्रीची नांदी लागते। कोंबड भुजे विपक्ष सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा नाणेफेक जिंकून आमंत्रित केलंय फलंदाजी करण्यासाठी। फलंदाज आपण स्ट्राईक एंडला रोशन पाटील, दिनेश गायकवाड यांना पाहतो। पहिला चेंडू राऊंड द विकेट, ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न होता। चेंडू पुश केला ऑन साइडला, सिंगल या ठिकाणी ऑन द पॅड होता, सिंगलने स्ट्राईक रोटेट केलं जातं। पंच याच्या चौथ्या रजनीच्या पहिल्या चेंडूवर इंटरनॅशनल क्रिकेट क्रमाचा नियम क्रमांक 26 या ठिकाणी वापरतात आणि 22 इशारा या ठिकाणी येतं। संघाचं खातं या ठिकाणी उघडतं चिंचपाडा क्रिकेट संघाचं। दरम्यान आमच्या गावचे मोहन भगत सेक्रेटरी यांचं इथे आगमन झालेलं आहे, तसेच नरेश भगत यांचं सुद्धा आमच्या मंचावर आगमन झालेलं आहे। धन्यवाद हरीशजी, खूप मोठे मान्यवर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो। चेंडूची दिशा दिली चेंडूला या ठिकाणी लॉंगॉनच्या बाहेर चौका। धन्यवाद डीजे सागर आणि नरेंद्र भगत। आपण डीजेचं जेवढं डीजे ऑपरेटर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण अतिशय नवीन नवीन धून तो आपल्याला ऐकवतोय आणि प्रेक्षकांचं एक चांगलं मनोरंजन येथे करतोय। धन्यवाद। नक्कीच एक ओळख मॅडीने आपली वेगळी ओळख डीजे ऑपरेटिंग मध्ये निर्माण केलेला अतिशय अप्रतिम चेंडू या ठिकाणी तेवढाच अप्रतिम फटका पाहायला मिळतो। चेंडू सीमा पार चौका। तर सुनील स्पोर्ट्स चिंचपाड्याचा जर आपण विचार केला तर या वर्षी अतिशय चांगल्या टच मध्ये असणारा संघ, विशेषतः आपण रोशन पाटील, दिनेश गायकवाड आणि भाई या फलंदाजाने बरीचशी मैदानं या सीझन मध्ये गाजवलेले आहेत आणि ते आज कशी कामगिरी करतात हे पाहणं गरजेचं। यावेळेस पुन्हा एकदा फ्रंट फुटवरचा स्लॅश करतो चेंडूला, एक्स्ट्रा गोल सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत चौका। धन्यवाद डीजे। या ठिकाणी चौकार लगातार 3 चौकार साकारतो फलंदाज दिनेश गायकवाड। या स्पर्धेच्या प्रवासाकडे जर आपण पाहिलं तर पहिली चौकारांची हॅट्रिक साधली होती ती सुमित ढोंगरे या फलंदाजाने चॅलेंजर पारगाव क्रिकेट संघाच्या। तदनंतर उस्मान पटेल यांनी सलग 4 चौकार लगावले होते। यावेळेस पुन्हा एकदा उस्मान पटेलच्या रेकॉर्डची बरोबरी करतो दिनेश गायकवाड, सलग चौथा चौकार मध्ये पाहायला मिळतात। या स्पर्धेमध्ये दिनेश गायकवाड या फलंदाजाकडून अप्रतिम फलंदाजी राऊंड द विकेट। पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार केलाय, चेंडू डीप मध्ये येतो, प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, सिंगलने स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाते। तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपतो। पहिल्या षटकाच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 17 धावा 18 धावा माफी असावे 18 धावा स्कोर कार्डवर। म्हणजे सुनील स्पोर्ट्स क्रिकेट संघाकडे आपण जर पाहिलं तर देवांश 11 चिंचपाडा क्रिकेट संघ जो यावर्षी अतिशय तुफान फॉर्म मध्ये क्रिकेट संघ, ज्याला चिंचपाड्याची प्रमुख टीम म्हणून पाहिलं जातं, मात्र या ठिकाणी या मोठ्या स्पर्धेमध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा क्रिकेट संघाला जी संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं केलं, आपल्यामधली असणारी गुणवत्ता सिद्ध केली या ठिकाणी दिनेश गायकवाड या फलंदाजाने आणि कोंबड भुजे सारख्या ताकदवर गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत या ठिकाणी 18 धावांची पहिल्या षटकामध्ये दीपक एक जबरदस्त सलामी देते। काय विश्लेषण कराल एकूण या पहिलं षटक 18 धावा?
नक्कीच नरेंद्र भगत सर पाहायला गेलं तर पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस होता आणि तेच या ठिकाणी करून दाखवलंय ते दिनेश गायकवाड या फलंदाजांना. लाजवाब फलंदाजी पहिल्या षटकामध्ये. नक्कीच कारण पनवेल आणि रायगडचं टेनिस जर दीपक आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त हाणावरी किंबहुना स्लॉगर पेक्षा जास्त अटॅक हा पॉवर प्ले मध्ये केला जातो. कारण आपण पहिल्या दिवसाच्या सामन्यामध्ये माहुल क्रिकेट संघ खेळत होता. पॉवर प्ले मध्ये धावा त्यांना जमवता आल्या नव्हत्या आणि सामना सोडावा लागला. या ठिकाणी दैव बलवत्तर नक्कीच वेळ समय नशिबाचा या ठिकाणी चौकार येतो बाईकच्या रूपाने. डीजे चौकार येतो 22 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतो. अतिशय आक्रमक घाणाघाती फलंदाजी या ठिकाणी मी म्हणेल विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी या ठिकाणी भाग पाडतात हे दोन्ही फलंदाज. कारण कुंभड भुजिया क्रिकेट संघ ताकदवार आहे, मात्र धावा ज्या गतीने ज्या फ्लोने येतात त्या फ्लोला कसा बांध घालायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी यक्ष प्रश्न. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये ट्रॅकिंग ड्राईव्ह स्वीपर कव्हरचं प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. किती अचूक टायमिंग या ठिकाणी साधतो हा फलंदाज दिनेश गायकवाड याचा आपण विचार केला तर जवळपास आतापर्यंत 23 धावा आपल्या खेळीतून जो साकारतो एक अतिशय आक्रमक आणि घाणाघाती फलंदाजी करतो. पहिल्या चेंडू पासून वर्चस्व प्रस्थापित करतो. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली व्ही बनवण्याचा प्रयत्न होता. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला चेंडू अडवला जातो. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P2चं हे दुसरं षटक. या ठिकाणी 5 षटकांचा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. आजच्या रजनीच्या पहिल्याच षटकामध्ये षटकार लगातार 4 षटकार लगावण्याचा एक विक्रम या ठिकाणी आपण पाहिला. थोडस खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. कुंभड भुजिया क्रिकेट संघाकडून सिंगल येते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवर आपण धावा 26 पाहू शकतो. तर शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत सरपंच चषक 2017 वर्ष चौथी रजनी चिंचपाडा कोंबड भुजे या संघादरम्यानची लढत. प्रेक्षकांची गर्दी जसा सामना प्रोग्रेस होतो तसा वाढतो. बॅकफुटवर गेला होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चुकी करतो फलंदाज. चेंडूच्या लाईन मध्ये यावेळेस मात्र येत नाही. बॅट अँड पॅड मधून चेंडू निघून यष्टिरक्षकाच्या ग्लव्स मध्ये विसावतो. व्हेरिएशन केली होती आणि यश देखील यावेळेस देखील ऑफ स्टंपला टाकलेला चेंडू निर्धाव फेकी करतो. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतो आणि 26 धावा. डीजे मॅडी आपल्याला एक संधी. डीजे 13च्या सरासरीने 2 मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण 26 धावा या ठिकाणी पाहतो. याच गतीने जर धावा जमावल्या तर नक्कीच 65 धावापर्यंत पल्ला या ठिकाणी गाठू शकतो हा चिंचपाडा क्रिकेट संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी खूप मोठे चॅलेंज असणारे आव्हान असणार आहे हा फलंदाजीचा जो अश्वमेध या ठिकाणावरून जो चिंचपाडा क्रिकेट संघाचा निघालेला आहे हा अश्वमेध फलंदाजीचं रोखणं हे सगळ्यात मोठ्या गोलंदाजीच्या समोरचं चॅलेंज असणार आहे, आव्हान असणार आहे. कोणता गोलंदाज हा फलंदाजीचा अश्वमेध रोखतो हे पाहणं या ठिकाणी अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. ओव्हर द विकेट यावेळेस बॅटचा फेस खोलतो. उंची जास्त, लांबी देखील जास्त, हवाई फायर, उत्तुंग षटकार. धन्यवाद विजय. दरम्यान कोंबड भुजाचे लक्ष्मण भगत यांना विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती येऊन आपलं स्थान ग्रहण करत आहे. धन्यवाद. धन्यवाद हरेशजी. अतिशय अप्रतिम फटका आपण पाहिला.
यावेळेस पुन्हा एकदा हुक केलाय चेंडूला. चेंडू फाईन लेग सीमारेषेच्या अलीकडे अडवला जातो. सिंगल या ठिकाणी रोटेट केली जाते. खूप छान ऍटिट्यूड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त स्पिरिट पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षका कर्वी रोशन पाटील आणि फलंदाज दिनेश गायकवाड या ठिकाणी फलंदाजी करत असताना आपण पाहत होतो क्षेत्ररक्षक देखील रोशन पाटील आपण पाहिला होता कोकण भुजे क्रिकेट संघाचा. कारण या प्रकारचे प्रयत्न करावे लागतील. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा नियम क्रमांक 25 या ठिकाणी वापरतात. सूर्यकांत आडावसर या एका धावेने धावसंख्या फुलते, सरकते ती 34 वर. ओव्हर द विकेट चेंडूला दिशा दिली. ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह डीप मध्ये येतो. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू जातो तोपर्यंत सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. या सिंगलच्या मदतीनं 35 धावा आपण या ठिकाणी पाहतो. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या आणि तिसऱ्या षटकात काही चेंडू शिल्लक पहिल्या चेंडूवर षटकार येऊन देखील या ठिकाणी कमबॅक करताना आपण पाहतो कोकण भुजे क्रिकेट संघाच्या या गोलंदाजा स्लो रन चेंडू होता. दिशा दिली चेंडूला कव्हर्स मध्ये अडवला जातो. सिंगल या ठिकाणी सिंगल डबलवर या ठिकाणी नक्कीच लक्ष केंद्रित करण्यासाठी भाग पाडतो तो गोलंदाज मुरली पाटील या ठिकाणी गोलंदाजी करत असताना. कारण आपण या षटकाकडे पाहिलं तर विनोद भगत या गोलंदाजाला खूप मार पडला होता. तब्बल 4 चौकार आले होते. 18 धावा मोजले होते. त्यानंतर रोहन कोळी याने 8 धावा मोजत कुठेतरी या ठिकाणी धावगतीला अंकुश घातला होता आणि या ठिकाणी मुरली पाटील चोख गोलंदाजी करत असताना बॅटचा फेस बोलतो. यावेळेस उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे. षटकार येतो या ठिकाणी फलंदाज होता यावेळेस दिनेश गायकवाड. ओव्हर द विकेट चांगला चेंडू बॅकफुटवर जातो. चेंडू थोडासा अँगल बनवतो. यष्टीरक्षकाच्या ग्लास मध्ये विसावतो. 3 षटकांचा वाजवी खेळ संपतो आणि 42 धावा 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 42 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतो. चांगली लढत या ठिकाणी बिग फाईट आपण एन्जॉय करतो. आणि डीजे मॅरी डीजे दीपक या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपतो. पहिलं षटक 18 घेऊन आलो होतो. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी थोडीशी कमबॅक केली होती. कोंबड भुजे क्रिकेट संघाने 8 धावा दिल्या होत्या. मात्र मुरली पाटील याला 2 षटकार लगावत या ठिकाणी फलंदाज दिनेश गायकवाड आपली आक्रमकता दाखवतो आणि पुन्हा एकदा 16 धावा कुठून काढतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण 42 धावा या ठिकाणी पाहतो. अजून देखील 2 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादा या ठिकाणी क्षेत्ररक्षणावरच्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतो उसरली खुर्द विलेज एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी रोहन कोळी ज्याने दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येवर चांगल्या प्रकारे अंकुश लगावला होता तोच रोहन कोहली या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता. तर फलंदाजीला यावेळेस उभारतो रोशन पाटील. चांगला चेंडू जोरदार अपील केलं जातं. यष्टीचित केलं जातं. पहिला मोहरा गारद होतो फलंदाज रोशन पाटील. नवीन फलंदाज दीपेश केणी याला आपण पाहतो. फलंदाज रोशन पाटील याने 5 चेंडू 9 धावांचं योगदान दिलं. अतिशय अप्रतिम यष्टीरक्षणाचा नमुना आपण पाहिला. चेंडू फलंदाज पॉपिंग क्रीजच्या थोडासा बाहेर गेला होता. अतिशय
नेहमीच यष्टी रक्षकाला विकेटचं भक्षक म्हटलं जातं आणि या ठिकाणी पहिलं विकेट यष्टी चितकावत त्याचं भक्षण करतो. जो आक्रमक पवित्र ज्याने घेतलं होतं कर्दनकाळ ठरत होता. गोलंदाजीचा यावेळेस मात्र कमबॅक करतो गोलंदाज रोहन कोळी. फलंदाज दीपेश केणी बाद होऊन तंबूकडे परततो. थोडासा निराश होतो. या ठिकाणी संधी होती चांगले फटके खेळण्याचा. नक्कीच ब्लॉक होल मध्ये टाकला होता चेंडू. यष्ट्यांचा वेध घेतला जातो त्या ठिकाणी फलंदाजाला बाद केलं जातं. नवीन फलंदाज सतीश पाटील आणि यावेळेस आपण रोहन कोळी ऑन हॅट्रिक. दुसऱ्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने 8 धावा दिल्या होत्या म्हणजेच मी म्हणेल की कोकणभोजे क्रिकेट संघाचा गोलंदाजीतला ट्रम्प कार्ड ज्याचा वापर या ठिकाणी केला जातो. कर्णधाराने जो विश्वास त्याच्यावर दर्शवला होता तो विश्वास मात्र या ठिकाणी अतिशय सार्थ ठरवत असताना गोलंदाज रोहन कोळी या ठिकाणी ओव्हर द विकेट राऊंड द विकेट गोलंदाजी करतो. उजव्या हाताचा सतीश पाटील या गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू अतिशय अप्रतिम लाईन अँड लेंथ या ठिकाणी मेंटेन ठेवत असताना जो विश्वास या ठिकाणी दाखवलाय कर्णधाराने त्या विश्वासाला साजेशी कामगिरी आपण या ठिकाणी पाहतो. रोहन कोळी या गोलंदाजाकडून चांगला फटका अतिशय कडक या ठिकाणी पाहायचा आहे. उत्तुंग बेगिट सिक्सा. धन्यवाद डीजे. तर सतीश पाटील आपली उपयुक्तता या ठिकाणी सिद्ध करतो. षटकावनेशी खातं खोलता आपल्या खेळीला सुरुवात करतो. यावेळेस लाफ करण्याचा प्रयत्न होता. सिंगलने स्ट्राईक विकेट केली जाते. धावफलकावर आपण 49 धावा या ठिकाणी पाहतो. 14 षटक प्रोग्रेसवर असताना रोहन कोहली अतिशय अप्रतिम गोलंदाजी करतो. 5 चेंडूंचा खेळ झालेले 2 सफलता ज्याने अर्जित केलेले षटकर खाऊन देखील 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7च धावा मोजतो. खरोखरच जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. आणि यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला दिनेश गायकवाड ज्याने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करून घेतलं तो दिनेश गायकवाड या ठिकाणी ऑन अ स्ट्राईक. चांगला चेंडू कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेल मात्र कॅरी करू शकत नाही. दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा 50 धावा. आता जोरदार टाळ्याने या 50 धावांचं स्वागत केलं जातं सुनील स्पोर्ट चिंचपाडा क्रिकेट संघाच्या. यस मॅरी. धन्यवाद मॅरी. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपतो. 51 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो. 65 धावांचं आपण असं वाटलं होतं की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा होत्या. 13ची धावगती जर राखली तर 65 धावा होतील. मात्र या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल रोहन कोळी याची ज्याने 2 षटकं फेकली. 2 षटकामध्ये 17 धावा खर्च केल्याने कुठेतरी धावगतीला थोडासा अंकुश ठेवण्यामध्ये ज्याला यश मिळालं. त्यानंतर मात्र 5वं षटक घेऊन मनोज भगत या गोलंदाजाला पाचारण केलं जातं. ओव्हर द विकेट राऊंड द विकेट पहिला चेंडू या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा पंच या ठिकाणी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा 25वा नियम या ठिकाणी वापरतात. अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्या फुलते ती सरकते. एकूण 52 या धावसंख्येवर 5वं षटक असणार आहे. मनोज भोईर
मनोज भगत या कोंबडभुजे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाचं. कोंबडभुजे 11 क्रिकेट संघाचा हा गोलंदाज ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. चेंडूला बॉटम हँडचा वापर केला जातो. चेंडू नोमॅक्स लँड्स मध्ये लँड होतो. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. 52 वरून धावसंख्या उसळी घेते. 54 वर पोहोचते. मनोज भगत याला खूप मेहनत करावी लागेल, कारण आपण पाहिलं दोन्ही चेंडू अतिशय अकोडी टप्प्याचे होते. यावेळेस तर इन्व्हाइट केलं होतं फलंदाजाला, सरप्राईज केलं होतं शॉर्ट पिच चेंडू, मात्र तेवढं टायमिंग करता आला नाही. नाहीतर अशा प्रकारचे चेंडू या टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच सोडले जात नाही. षटकार आपण पाहत असतो. यावेळेस क्लिअर केलंय चेंडूला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये येतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर जातो. पाहिजे थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकूण धावा जर आपण पाहिल्या तर चौथी धाव देखील पूर्ण केली जाते. पंच 4 धावा ना या चौकार 4 धावा या ठिकाणी येतात. 4 धावांच्या मदतीनं टोटल आपण या ठिकाणी पाहू शकतो 58 या धावसंख्या. 65च्या आकड्याचं दीपक आपण भाकीत केलं होतं. ते भाकीत या ठिकाणी खरं ठरेल अशा प्रकारचा संकेत मैदानातून येत असताना, कारण आपण पाहिलेले अजून या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 7 धावा तब्बल मोजतो तो गोलंदाज मनोज भगत. मनोज भगत राईट आर्म रॉंग द विकेट. चांगला चेंडू शॉर्ट पिच होता. टायमिंग केलंय. अप्रतिम क्षेत्र रक्षणाचा नमुना पाहायला मिळतो. नक्कीच मी म्हणेल या ठिकाणी 4 धावा तब्बल या ठिकाणी सेव्ह केलेल्या आहेत, कारण आपली जी मजबूत आणि उंच पुरी देह यष्टी आहे त्या देह यष्टीचा या ठिकाणी भरपूर उपयोग करतो. दीपक पाटील आपण पाहिलेला आहे IPL चा जो हंगाम होता, ज्या हंगामामध्ये कॅरॉन फॉलोडने अशा प्रकारचे कॅच कॅरी केली होती. बॅलन्स बनवलं होतं. चेंडूला सीमारेषेच्या अलीकडे उडवलं होतं. त्यानंतर पुन्हा येऊन स्किट करत तो कॅच कॅरी केला होता. त्या प्रकारचं एफर्ट पाहिलं होतं. झेल हवेत. पुन्हा एकदा झेल या ठिकाणी सुटलं जातो. पुन्हा एकदा झेल या ठिकाणी सुटलं जात. 2 धावा येतात. 62 धावा. 65चं दीपक आपण भाकीत केलं होतं. ते भाकीत जवळपास या ठिकाणी पूर्ण होतंय अशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, कारण या 5व्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय आक्रमक फलंदाजी दिनेश गायकवाड आणि सतीश पाटील या फलंदाजांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतो. राऊंड द विकेट अक्रॉस द लाईन वरची कड. फलंदाज सतीश पाटील बॅक टू पॅव्हलिन. डीजे तर फलंदाज सतीश पाटील बांधून तंबूकडे परततो. नवीन फलंदाज आपण अमोल केणी याला आपण मैदानावर पाहतो. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा एक मोठा संघ आहे. दीपक सुनील स्पोर्ट्स चिंचपाड्याची स्पर्धा मी यावर्षी कव्हर केली होती. त्या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून स्पर्धेच्या सांगता समारंभापर्यंत सगळे सामने 6 षटकांचे खेळले होते. जवळपास 9:15 वाजता सामन्यांना सुरुवात होत होती. अतिशय देखणं आयोजन मी पाहिलं होतं चिंचपाड्याच्या मैदानावर. यावेळेस स्लॅश केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक झेलवर येतो. फलंदाज यावेळेस बाद होतो. 5 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपत. भाकीत मात्र या ठिकाणी आपलं कुठेतरी थोडस चुकतं, कारण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा आणि 63 धावांचं लक्ष उभारतो तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा क्रिकेट संघ. प्रथम फलंदाजी करत असताना कोंबडभुजे 11 क्रिकेट संघाला 63 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभारून देतो. तर पुढचा सामना असेल देवद आणि मोह. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिला कॉल आपल्यासाठी असेल देवद 11 आणि मोह 11. तर 63 धावांचा पाठलाग कसा होतो याचं धावतं समालोचन करण्यासाठी
मायक्रोफोनवर येतील दीपक पाटील. धन्यवाद नरेंद्र भगत सर. तर अतिशय छान खेळ केला या ठिकाणी सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं. प्रथम फलंदाजी करताना 62 धावा, 63 धावांचं लक्ष असेल. यावेळी धावांचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच दडपण असणार आहे कोंबडभुजे संघासमोर. परंतु पाहायला गेलं कोंबडभुजे संघाचं तर क्षेत्ररक्षणात बऱ्याचशा चुका केल्या आणि त्याचंच प्रत्युत्तर म्हणजे या ठिकाणी फलंदाजांना वाव मिळाला आणि एक चांगली धावसंख्या चिंचपाडा संघाच्या स्कोरबोर्डवर आता मात्र पाहायला मिळते. पहिली लढत आपण ही पाहतोय कोंबडभुजे 11 कोंबडभुजे आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या दोन संघादरम्यान या चौथ्या रात्रीमधली ही पहिली लढत. सुपर 8 मध्ये आज कोणता संघ जाणार, कारण आज यजमान उसरली संघ सुद्धा या मैदानावर खेळणार आहे. चौथा सामना त्यांचा आहे. त्यामुळे नक्कीच एका तासानंतर बरेचसे प्रेक्षकांना विचुंबे संघाबरोबर सामना आहे. त्यामुळे विचुंबे संघाचे सुद्धा बरेचसे पाठीराखे आपण नेहमीच पाहतो. त्यामुळं चौथ्या सामन्याला या मैदानावर गर्दी मात्र नक्की होणार. तर 63 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी कोंबडभुजे 11 कोंबडभुजे संघाला या ठिकाणी पाहायला गेलं तर जवळजवळ 12:30च्या सरासरीनं या धावा जमवायला लागणार आहेत. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, कारण दरम्यान कोंबडभुजाचे मान्यवर लक्ष्मण भगत यांना विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती येऊन बसायचं आहे. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आज 27 फेब्रुवारी या दिवसाला एक वेगळंच महत्व आहे. 27 फेब्रुवारी 1912 ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक नाटककार कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. आणि हा जन्मदिवस आज मोठ्या शिताबेनं म्हणजे समस्त मराठी बांधवांसाठी हा जन्मदिवस आज मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. तर आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. परंतु आज या अमृताची बरसात, या अमृतमयी शब्दांची बरसात मनाला सुखवान जाते, कारण मराठीचे बोलच असे आहेत. तर या स्पर्धेच्या निमित्तानं मी मराठी समालोचक दीपक पाटील तमाम क्रीडा रसिकांचं आज मनपूर्वक स्वागत करतो या मैदानावर आणि सर्वांना आज मराठी भाषा दिनाच्या या मराठीमय शुभेच्छा देतो. ज्या ठिकाणी आपण या शृंखलेचा चौथी रात्र आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत सरपंच चषक 2017. त्रेसष्ट धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी कोंबडभुजे संघाला, कारण अतिशय सुरेख खेळ केला होता दिनेशनं. चांगल्या धावा उभारल्या होत्या. तब्बल पहिल्या षटकामध्ये लगातार 4 चौकार मारण्याचा विक्रम आज पहिल्याच इनिंग मध्ये पाहायला मिळाला. या सामन्याचे पंच म्हणून काम पाहतात नक्कीच पुणे टेनिस प्रीमियर लीग पीटीपीएल पर्व 2 मध्ये ज्यांना आपण पाहिलं होतं सूर्यकांतजी अडाव साहेब या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर हेमंत कोळी सर, नक्कीच मुंबई क्रिकेट असोसिएशनची संलग्न असे दोन्ही पंच या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. मोहोळ संघाचे कर्णधार आणि देवत संघाचे कर्णधार, पहिला कॉल असेल आपल्याला, आमच्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचत असतील तर ताबडतोब आमच्याशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. तर नक्कीच चांगले पंच उद्या आपण या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहणार आहोत. अर्थातच डान्सिंग स्टाईल गोट्या अंपायरला पाहणार आहोत. त्यामुळं अजून मोठी गर्दी उद्या असणार आहे. पंचांचा इशारा आलाय सूर्यकांत अडाव सरांचा. या ठिकाणी दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होते आहे. पहिलं षटक घेऊन यावेळी सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा गोलंदाज विजय पाटील, स्ट्रायकरचा फलंदाज कपिल कोळी आणि मनोज भगात. 63 धावांचं लक्ष्याला पहिलाच चेंडू या ठिकाणी सामोरा गेलाय. फलंदाज कपिल कोळी या ठिकाणी 1 धाव घेऊन या ठिकाणी श्री गणेशा केलाय कोंबडभुजे 11 कोंबडभुजे संघाचा. पहिल्या चेंडूवर ही मिळणारी पहिली धाव. 63 धावांची आवश्यकता आहे 5 षटकांच्या या लढतीमध्ये. मनोज भगत स्ट्राईकला येतोय. प्रथमच यावेळेस गोलंदाज विजय पाटील, एक चांगला गोलंदाज ओळखला जातो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा. स्ट्रायकर गोलंदाज आहे, राईट हँड विकेट मारा करतोय. दुसरा चेंडू घेऊन पहिल्या षटकामधला शॉर्ट पिच चेंडू होता. या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन थोडासा वाव मिळाला होता फलंदाजाला, रूम मिळाली होती.
त्याचा फायदा उठवता आला नाहीये. कारण नरेंद्र भगत सर पाहायला गेलं तर आपल्याला थांबवतो मध्ये आमच्या मान्यवर भगत यांचं स्वागत करण्यासाठी मी नरेश भगत यांना आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत करायचं. धन्यवाद. थोडीशी संधी मिळाली होती फलंदाजाला, ती संधी गमावले. 1 धाव मिळते. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहोत. कोकण रेल्वे नक्कीच मैदानाच्या बाजूनं एक नयनरम्य देखाव आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि अशा वेळी मात्र फलंदाजाला वाव असतो मुक्तपणे फलंदाजी करण्याचा. यावेळेस हा चेंडू पाहायचा, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता कपिल कोळीचा आणि हा झेल टिपला जातोय. पहिला धक्का कोंबडूचे 11 संघाचा पहिला गडीगार. बेल्ट सेकंड डाऊन आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्या ट्रॉफीज दिल्या आहेत ते उसरली खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय हरेश्वरजी भगत साहेब यांचे चिरंजीव भावेश भगत यांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतात ते संजय भोईर साहेब यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जी आंतरशालेय स्पर्धा झाली होती साऊथ कोरिया या ठिकाणी हरेश्वरजी भगत साहेब यांचे चिरंजीव भावेश भगत यांनी गोल्ड मेडल त्या स्पर्धेमध्ये पटकावलं होतं. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा आणि राष्ट्रीय स्तरीय स्पर्धामध्ये अशी एकूण 3 रौप्य आणि 5 सुवर्ण पदके पटकावणारे भावेश भगत यांचे गुरु अर्थात संजय भोईर साहेब ब्लॅक बेल्ट तायक्वांडो यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे. धन्यवाद देतो संजयजी भोईर साहेब. आपण खरोखरच एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी भविष्यासाठी जी आपण मेहनत करता आणि तर थोडीशी खराब सुरुवात या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कोंबडभुजे संघाची 63 धावांचा पाठलाग करतोय आणि या धावफलकावर 2 धावा असताना 2 फलंदाजांचं परतणं कोंबडभुजे संघाला परवडणार आहे का? यावेळेस मात्र पाहायचं आहे अतिशय सुरेख गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. विजय पाटीलचं कौतुक करायला हवं. लगातार 2 चेंडूंवर 2 सफलता मिळवल्यात या गोलंदाजांना आणि पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात त्या 38 सर्कलच्या सर्कलमध्ये यावेळी मात्र चांगली गोलंदाजी करतोय तो विजय पाटील हा गोलंदाज. पहिल्या 5 चेंडूचा खेळ झाला. या ठिकाणी फक्त 3 धावा धावफलकावर लागल्या. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. यावेळी फलंदाज सुजित पाटील स्ट्राईक खेळला. चांगला फटका चेंडू येतोय स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन येऊन चेंडूची फील्ड करतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी सरकला होता, परंतु ही धाव मात्र धोकादायक. सांघिक यश मिळतंय. डावचीच्या स्वरूपात 3री सफलता. पहिल्या षटकामध्ये 3रा गडी गारद होतोय. देवत संघाचा कर्णधार आपणास विनंती आहे की आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये धाव घ्यायची आहे, कारण या ठिकाणी विनंती करतोय आपण लवकरात लवकर या. तर या ठिकाणी पहिलं षटक अतिशय सुरेख षटक फेकलंय गोलंदाज विजय पाटील या गोलंदाजानं. फक्त 4 धावा देताना 3 फलंदाजांना बाद केले आणि मी म्हणेन या ठिकाणी 63 धावांचा पाठलाग करणं आता मात्र सोपं नसणार आहे ते कोंबडभुजे संघासमोर. 63 धावा करायच्यात पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा, म्हणजे येणारी 4 षटकं आणि तब्बल 59 धावा प्रति षटक 15ची सरासरी राखावी लागणार आहे. इथून मात्र हे शेवटचे 6 चेंडू मिळणार आहेत पॉवर प्लेचे, ज्या षटकामध्ये
क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणार आहे. पहिला चेंडू यावेळी विनोद केडी या गोलंदाजाचा पहिला चेंडू, पंचांचा इशाराला हा चेंडू स्वैर मारा दर्शवलाय. वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव येते. या एकेरी धावेच्या बरोबरीनं कोंबडभुजे संघ पोहोचलाय 5 धावांवर. 5 धावा झाल्यात. विनोद केडी हे दुसरं षटक टाकतोय. पावतलेच्या या षटकामध्ये आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा एकदा फलंदाजांना सोडून दिलाय. फलंदाजाला चांगलंच माहिती आहे हा चेंडू सुद्धा खूप बाहेर आहे. 2 अवांतर धावा या ठिकाणी मिळाल्या. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये झगडत होता, आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना गोलंदाजांना अशाच बहाल केल्यात. या 2 धावांच्या मदतीनं 6वी धाव धावफलकावर लागते आहे. सन्मान्य अतिथी माजी सरपंच काळुंद्रे तसा पंचायत समिती माजी सदस्य आरडी घरे साहेब यांचं आगमन होत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती येऊन बसायचं आहे. धन्यवाद. नक्कीच सन्माननीय आरडी घरे साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावं. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य या ठिकाणी 2 खराब चेंडू टाकल्यानंतर आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते ते विनोद केडी या गोलंदाजाचा. पहिले 2 चेंडू स्वैर मारा केले होते, त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव टाकले. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावल्या. कुठेतरी फलंदाज जयेश भोईर असेल, याला मात्र चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. कारण आता मात्र जसे जसे निर्धाव चेंडू येणार तसं तसं मी म्हणेन कोंबडभुजे संघाला घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. तसेच सन्मान्य अतिथी भरत घरत यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती येऊन बसायचं आहे. धन्यवाद. 3 चेंडू निर्धाव खेळलाय हा फलंदाज. यावेळेस मात्र पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांची कोणतीही प्रतिक्रिया नाही. लगातार 4था चेंडू निर्धाव या ठिकाणी जातोय. पॉवर प्लेचं हे षटक कोंबडभुजे संघासाठी आणि या षटकांमध्ये 2 व्हाईट बॉल सोडले तर तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळणं हे परवडणार आहे का कोंबडभुजे संघाला? फलंदाजी पाहायला मिळतं. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडूचा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्नांना सुद्धा अपयश येतोय. फक्त 1 धाव घेतली जाते. बऱ्याच अवधीनंतर स्कोरबोर्डवर 1 धाव लागली जाते. दरम्यान आमच्या गावचे सेक्रेटरी मोहन भगत आलेल्या पाहुण्यांचं आरडी घरत साहेबांना सन्मानित करावं शाल श्रीफल देऊन. एकमेव आशा असणारे कोंबडभुजे संघासाठी मनोज भगत कशा प्रकारे फलंदाजी करणार. यावेळेस मात्र पाहायचं आहे, स्लोअर ओन डिलिव्हरी होती, थोडासा फसवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजानं. थोडीशी दिशा भरकटली या ठिकाणी. अजून एक वाईट बॉल. या तब्बल या षटकामध्ये 3रा वाईट बॉल फेकतोय गोलंदाज विनोद केडी. दरम्यान नितीन भगत यांनी भरत घरत यांना सुद्धा सन्मानित करायचं. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या या षटकामधला. यावेळेस मात्र बाहेरचा बॅकफुटला गेला. पॉइंट रिजन मध्ये फक्त 1च धाव मिळणार आहे. एकेपेक्षा जास्त काही नाही आहे. एकेरी धावेच्या मदतीनं या ठिकाणी दुसऱ्या षटकाची सांगता होते. विनोद केडीचं हे लांबवलेलं षटक संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 9 धावा. देवत संघाला आता मात्र सूचना करतोय मी, या ठिकाणी त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. देवत संघ नक्कीच पुढचा जेव्हा आवाज असेल तेव्हा आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. शेवटचा कॉल असेल आपल्याला, पुढचा आवाज असेल तो पेनल्टी घेऊनच. तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 9 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक विजय पाटीलने टाकलं होतं, फक्त 4 धावा दिल्या होत्या. दुसरं षटक 3 व्हाईट बॉलचा विचार सोडला तर नक्कीच चांगलं षटक. या षटकामध्ये सुद्धा फक्त 5 धावा दिल्यात. म्हणजे पाहायला गेलं नरेंद्र भगत सर तर पहिली 2 पॉवर प्लेची षटकं कशी टाकावीत याचं प्रात्यक्षिक चिंचपाडा संघाकडून या ठिकाणी दोन्ही गोलंदाजांनी केलाय. पहिल्या षटकामध्ये येणाऱ्या 4 धावा
दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा. आता मात्र आव्हान मात्र कठीण झालंय. चौकार षटकार या षटकामध्ये आले नाहीयेत तर नक्कीच मी म्हणेन कोंबडभुजे 11 कोंबडभुजे संघाला या ठिकाणी काढता पाय घ्यावा लागणार आहे. येणारी 3 षटकं, या 3 षटकं 63 धावांची आवश्यकता टोटल पाहायला गेली तर त्यातून 9 धावा आपण जर वजा केल्या तर तब्बल 54 धावा करायच्या आहेत येणाऱ्या 3 षटकांमध्ये. जवळजवळ 12-12.5ची सरासरी होती. आता मात्र हे अंतर वाढले 18च्या सरासरीनं. आता मात्र आगेकूच करावी लागणार आहे ती कोंबडभुजे संघाला. दरम्यान भिंगारीचे सागर परदेशी आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती येऊन बसायचं आहे. यावेळेस पहिलं षटक विजय पाटीलने टाकलं होतं परंतु नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय मुकेश परमार. तर नक्कीच तिसऱ्या षटकासाठी तिसरा नवीन गोलंदाज मुकेश परमार येतोय. या ठिकाणी 18ची सरासरी. आता मात्र कोंबडभुजे 11 संघाचा विचार केला तर नक्कीच आता मात्र धावा उभाराव्या लागणार आहेत. कुठेतरी या स्पर्धेमध्ये, एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर का पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर कोंबडभुजे संघाला आता मात्र गेअर टाकावा लागणार आहे. आता मात्र वेळ निघून गेले आणि आता नाही तर कधीच नाही. या षटकामध्ये जर धावा आल्या नाहीयेत तर कोंबडभुजे संघाला इथून गाशा गुंडाळावा लागणार आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिलाच चेंडू. यावेळेस मात्र जोरदार अपील केली जाते. पंचांकडे पाहतात. पंचांचं कोणतीही प्रतिक्रिया नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. फलंदाजावर दडपण वाढत चाललंय. जसे जसे निर्धाव चेंडू पडत जातील तसे तसे मात्र आता दडपण येणार आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. विजय विनोद असेल. आता मात्र मुकेश परमारनं सुद्धा चांगली सुरुवात या ठिकाणी केली आहे. राईट आर्म विकेट मारा केला होता. यावेळी स्लोवर राऊंड पद्धतीचा चेंडू. फसवा चेंडू. फलंदाज पाहतोय पंचांकडे. अजून एक निर्धाव चेंडू या ठिकाणी संपतोय. पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 निर्धाव चेंडू, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 4 निर्धाव चेंडू आणि या षटकामधले 2 8 निर्धाव चेंडू खेळलाय. यावेळेस मात्र पाहायचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. अजून एक निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकाची पुनरावृत्ती पाहायला मिळते. म्हणजे सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाची गोलंदाजी, काय लाजबाब गोलंदाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे जगडून ठेवलाय. यावेळी पूर्णपणे बांधून ठेवलाय ते कोंबडभुजे संघाच्या फलंदाजाला. व्हेरिएशन्स पाहायला मिळतात. यावेळी चेंडू टप्पा पडल्यानंतर कव्हरच्या दिशेमध्ये फलंदाज बाद. तर पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय सन्माननीय आर्डीकर साहेब यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी देवद आणि मोह या 2 तर मोह संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु या ठिकाणी घसरगुंडी उडाले ती कोंबडभुजे संघाची. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू मिडविकेट रिजन मध्ये येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपलब्ध आहे. त्यामुळे नक्कीच अजून एक फलंदाजाला तंबूचा रस्ता पकडावा लागतोय. बाद होणारा फलंदाज क्रमांक 4 परततोय. संघाचा यावेळी मध्ये पॅव्हेलियन मध्ये बसणार आहे कारण तब्बल 5 फलंदाज यावेळी परतले आहेत. खराब खेळ केला या ठिकाणी कोंबडभुजे संघानं. क्षेत्ररक्षण करत असताना खूप चुका केल्या. गोलंदाज चाणाक्ष प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने टाकतोय. यावेळी मात्र पाहिलं स्लोवर राऊंड पद्धतीने चेंडू टाकतोय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय कारण बॅकफुटला जाऊन स्लॅशेस पाहायला मिळतात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सुद्धा पाहायला मिळाली मुकेश परमार या गोलंदाजाकडून. या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये आलेली केवळ 1 धाव म्हणजे अजून सुरेख षटक या ठिकाणी समाप्त केले ते मुकेश परमारनं. 3 षटकांच्या खेळानंतर धावफलकावर धावा लागल्या 10. संधी मिळते पुन्हा एकदा मॅडीला.
त्याच फलंदाजाला पुढच्या चेंडूवर बाद करण्याची किमया सुद्धा केल्या. या षटकामध्ये येणाऱ्या 8 धावा अशा तब्बल 18 धावा फक्त धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी असताना. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये तब्बल 45 धावांची गरज आहे. सामना जवळजवळ गमावलाय. या ठिकाणी फक्त किती फरकानं हा सामना गमावणार, या षटकामध्ये किती धावा जमू शकतो, तर या ठिकाणी तळाच्या फलंदाजांना सुद्धा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करायला हवं रोहन कोळी किंवा विनोद भगत असेल, कारण बऱ्याच वेळा आपल्याला फलंदाजीची संधी मिळत नाहीये. परंतु ही संधी या मोठ्या ट्रॅकवर, या मोठ्या स्पर्धामध्ये, या नाईटच्या स्पर्धामध्ये आपल्याला मिळाल्या. त्यामुळे नक्कीच या संधीचं सोनं करायला हवं. शेवटचं षटक घेऊन यावेळी गोलंदाज अजय घेणीला पहिल्याच चेंडूवर यश मिळत आहे. फलंदाज अजून एक कोंबडभुजे संघाचा परततोय. मिळाली होती. लेफ्ट आर्मवरती विकेट मारा करतोय खोलवर टप्प्याचा हा चेंडू, फक्त दिशा दिले, चेंडू मिडॉनच्या दिशेला येते. फक्त एक धाव, एका धावेपेक्षा जास्त काही नाहीये. किती फरकानं हा सामना गमावणार एवढंच फक्त बाकी आहे. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे. या चेंडूवर एक धाव आल्यानंतर 19 धावा धावफलकावर लागल्यात. 63 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. सुरेख गोलंदाजी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. टप्पा पडल्यानंतर एक नॅचरल स्विंग. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांना नरेंद्र भगत सर पाहायला गेलं तर प्रत्येक वेळी एक नॅचरल स्विंग मिळतो, एक नैसर्गिक स्विंग असतो आणि तोच या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समाप्त होतोय. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. चौथा गोलंदाज अजय केणी सुद्धा या ठिकाणी वर्चस्व गाजवतोय. कोंबडभुजे संघाची दाणात दाण उडवलंय. तर 10व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी ऑल आउट होणार का? यावेळेस मात्र सावध पवित्रा कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी सामना जरूर गमावलाय, परंतु ऑल आउट व्हायचं नाहीये एवढीच भूमिका फलंदाजाने घेतलाय. शेवटचा चेंडू असेल या इनिंगच्या खेळामधला. शेवटच्या चेंडूवर पाहायचं फलंदाजाची भूमिका काय असेल. मोठ्या फरकानं सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ या स्पर्धेमधला विजय नोंदवताना. शॉर्ट पिच चेंडू होता, उभ्या उभ्या या ठिकाणी सोडून देणं पसंत केलंय. ऑल आउट जरूर झालेलं नाहीये, परंतु या ठिकाणी नक्कीच मी कौतुक करेन. एवढ्या मोठ्या स्पर्धामध्ये कोंबडभुजे संघानं या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी सरपंच चषक 2017 एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मी मनपूर्वक आपला आभार मानतोय आणि खऱ्या अर्थानं अभिनंदन करायला हवं ते सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं. ही पहिली लढत, ही पहिली मोठी लढत या ठिकाणी जिंकल्या. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचं मनपूर्वक अभिनंदन. मोहन संघ, आपला निर्णय काय? मोहन संघ, जो काही निर्णय असेल आपण त्वरित अंमलबजावणी करा. तर या सामन्याचा सामनावीर म्हणून ज्याची निवड केली जाते, खऱ्या अर्थानं बरेचसे चेहरे होते,
कारण गोलंदाजी सुद्धा चांगली गेली होती सगळ्यांनीच, त्यामुळे कोणाला निवडायचं हा प्रश्न होता. परंतु या ठिकाणी आयोजकांच्या वतीने ज्याची निवड केली जाते सामनावीर म्हणून, खऱ्या अर्थानं या ठिकाणी या सामन्यामध्ये धावा झाल्या होत्या, त्यामुळे फलंदाजाला गौरवण्यात येईल. या ठिकाणी ज्याची निवड केली जाते, ज्याच्या धावा आहेत तब्बल 29 धावा, तो दिनेश गायकवाडनं 13 चेंडू आणि 29 धावांची बहारदार खेळ केलेला दिनेश गायकवाड ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर.